सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ताजा निकाल हा देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. अनेक वर्षांपासून जुन्या पेन्शन योजनेची म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा लागू करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. 2004 नंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी नवीन पेन्शन योजना म्हणजेच NPS लागू केली होती, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा दर त्यांच्या गुंतवणुकीवर आणि बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असतो. त्यामुळे निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता धोक्यात येते, असा आरोप कर्मचारी संघटनांकडून होत होता. या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या निकालानुसार शासनाने कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेचा विचार करून पेन्शन योजनेबाबत पुनर्विचार करावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निकालानंतर कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले पेन्शन हक्क आता न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा जागे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयाने सरकारला जुन्या पेन्शन योजनेबाबत तातडीने निर्णय घ्यावा, तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेनुसार पेन्शनचा लाभ देण्यासाठी ठोस आराखडा तयार करावा, असे सांगितले आहे. या निर्णयाचा परिणाम केवळ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवरच नव्हे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवरही होणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, छत्तीसगड अशा काही राज्यांनी आधीच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचे निर्णय घेतले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर इतर राज्य सरकारांवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे. पेन्शन योजना ही केवळ आर्थिक सुविधा नसून ती कर्मचाऱ्यांच्या सेवेनंतरची सामाजिक सुरक्षा आहे, असा या निर्णयाचा भावार्थ आहे. तथापि या निर्णयाची अंमलबजावणी करताना शासनासमोर अनेक अडचणीही आहेत. जुन्या पेन्शन योजनेमुळे शासनाचा आर्थिक भार प्रचंड वाढेल. प्रत्येक वर्षी पेन्शन देण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात निधी खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय तुटवडा वाढू शकतो. पण कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा विचार करता हा निर्णय न्याय्य आणि सामाजिक दायित्व पूर्ण करणारा ठरतो. कंत्राटी आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातही न्यायालयाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या सेवेत सातत्य असले तरी त्यांना पेन्शनचा लाभ मिळत नाही, ही मोठी समस्या आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांनाही पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी कायदेशीर आराखडा तयार करण्याचे आदेश न्यायालयाने सुचवले आहेत. या निर्णयानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारे आता एकत्रितपणे नवीन धोरण तयार करण्याच्या तयारीत आहेत. वित्त मंत्रालय, कार्मिक विभाग आणि श्रम मंत्रालयाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी आर्थिक आराखडा, निधीचे स्रोत आणि कर्मचाऱ्यांचा ट्रान्झिशन प्लॅन तयार केला जात आहे. एकूणच हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरला आहे. निवृत्तीनंतरचे आर्थिक स्थैर्य, सामाजिक सुरक्षा आणि पेन्शनचा निश्चित हक्क पुन्हा एकदा सुनिश्चित होणार आहे. येत्या काही महिन्यात शासन याबाबत अधिसूचना काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि भविष्यातील काळात पेन्शन हा त्यांच्या जीवनाचा सुरक्षित आधार ठरेल, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.